अकोला सर्वोपचार रुग्णालयात एका रुग्णाच्या जेवणात अळ्या निघाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मात्र शिजलेल्या अन्नात जिवंत अळ्या निघू शकत नसल्याचं कारण पुढे करत जीएमसी अधिष्ठाता यांनी आरोप फेटाळून लावलाय। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात उकरडा बहिरा मेहरे हे उपचारार्थ दाखल आहे। शुक्रवारी 29 डिसेंबरला दुपारी 12 वाजता त्यांना जेवण मिळालं। या रुग्णाच्या आहारामध्ये त्यांना अळ्या दिसून आल्या। मेहरे यांनी याबाबत तक्रार केली, मात्र येथील कर्मचाऱ्यानं जेवण फेकून देत दमदाटी केल्याचा आरोप रुग्णानं केला आहे। अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांनी शिजलेल्या अन्नात जिवंत अळ्या मिळणं शक्य नाही असं म्हणत आरोप फेटाळला आहे। प्रकरणाच्या चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे। हो, आज मला एक व्हिडिओ प्राप्त झालेला आहे ज्याच्यामध्ये जेवणामध्ये अळ्या दिसतात आहे। आम्ही त्याची शहानिशा केली। आम्ही मनसेचे कार्यकर्ते होते माझ्यासोबत। आम्ही सगळ्यांनी जाऊन किचनमध्ये पाहिलं। किचनमध्ये अळ्याचा प्रकार नाही आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वार्ड क्रमांक 31 मध्ये उकरडा मेहरे हे दुपारी 12 वाजता जेवण करायला गेले असता त्यांच्या जेवणात अळ्या आढळल्यामुळे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देताच त्याला धाकधपट करून तिथून हकलून देण्यात आले। त्याची तक्रार त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला जिल्हाध्यक्ष यांच्याकडे केली असता आम्ही सर्व मनसेचे पदाधिकारी तिथे जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे।